दिनांक 11 डिसेंबर रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशाची एक बॅग रेल्वे स्टेशन येथील सफाई कामगार जया परशुराम दंडाले राहणार मोदीखाना सोलापूर यांना मिळाली असता त्यांनी स्टेशनवरील इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता कोणी देखील ती बॅग घेतली नाही। सदर बॅगेमध्ये पाहिले असता रोख रक्कम, एक मोबाईल, एक घड्याळ, 2 गॉगल, एक पाकिट आणि इतर महत्वाची कागदपत्रे आणि कपडे असल्याने सदर बॅग सफाई कामगार यांनी प्रामाणिकपणे ज्यांना आहे त्यांना मिळावी या उद्देशाने पोलीस शिपाई आनंद प्रकाश गडदुरे नेमणूक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडे हजर केली। सदर पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांनी चौकशी करून माहिती घेतली असता सदर बॅग मालकाचे नाव विकास रामेश्वर, मोबाईल नंबर 9739937700 राहणार लोहारी बिल्डिंग, सराफ बाजार, बालाजी मंदिराजवळ गुलबर्गा कर्नाटक यांचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यांना बोलावून घेतले आणि सदर बॅगेमधील 25,400 रुपये रोख रक्कम, 18,000 रुपयाचा एक ओप्पो रेनो 7 कंपनीचा मोबाईल, 7,800 रुपयाचा ऍपल कंपनीचे एअरपॉड, 6,500 रुपयाचे एक टायटन कंपनीचे घड्याळ आणि 2 गॉगल असे सर्व साहित्य मिळून आले। वरील नमूद वर्णनाचे रोख रक्कम साहित्य आहे त्या परिस्थितीत बॅग मालकांना एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, अजित बोराडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर, विजय कवाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचा आणि सफाई कामगार जया परशुराम दंडाले यांच्या हस्ते परत दिले गेले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।